उत्तन में डंपिंग ग्राउंड से निकलने वाले गंदे पानी के कारण होने वाली बीमारियों और परेशानियों से त्रस्त मछुआरों ने आज विधायक प्रताप सरनाईक और मनपा आयुक्त काटकर के सामने अपनी व्यथा सुनाई। इस सांडपानी के कारण उनके पारंपरिक मछुआरा व्यवसाय पर असर हो रहा है, इसलिए जल्द से जल्द समाधान निकालने की मांग की गई। इस पर मनपा आयुक्त काटकर ने कहा कि इस समस्या का समाधान निकाला जाएगा। साथ ही मीरा भाईंदर शहर के लंबे समय से प्रतीक्षित स्वर्गीय बाबा साहेब ठाकरे कला दलान के कामकाज का निरीक्षण किया गया, जिसमें मनपा आयुक्त ने कहा कि सितंबर तक स्वर्गीय बाबा साहेब ठाकरे कला दलान का काम पूरा हो जाएगा। पाणी आम्हाला त्रास डंपिंगचा पाण्याचा त्रास होता। आम्ही सगळी शेती गेली भाजी गेली। आता मच्छर आणि इतकं मच्छर आलंय गावामध्ये, तर रात्रीला झोपायला पण नाही होत ना, दिवसाला पण राहायला पण नाही होत घरामध्ये। इतका खाडीचं पाणी, इतका घाण वास येतो आणि राहायला नाही होत। जेवायला पण कधी कधी मन नाही लागत। आम्हाला खाडी स्वच्छ करून द्या आम्हाला, आणि डंपिंग ग्राउंड पाहिजे नाही, आणि खारी आणि डंपिंग ग्राउंड पाहिजे नाही। पालीची खाडी, उत्तन पालीची खाडी, आणि मुलांना पण चालायला पण भेटत नाही। एवढा पाणी होतं, कशी मुलं शाळेत कशी जाणार, कॉलेजमध्ये कशी जाणार मुलं? त्यामुळे तुम्ही काय पण करायला पाहिजे। आमच्या पालीची समस्या अशी आहे, डंपिंगचा जो पाणी येतो त्याच्यामुळे आमची शेती भाजी काहीच होत नाही, आणि आमच्या मुलांना त्या किड्याच्या पाण्यातून चालायला लागते। सर्व मुलं शाळेत जातात ना, त्यांचे पाय त्या घाणीच्या ह्याच्यामध्ये जाऊन किती रोग पसरत चालला पालीच्या माणसांना। जस्ट छोटी छोटी मुलं शाळेत जातात, त्यांना हानिकारक आहे ना। मध्ये आता जस्ट तुम्ही बघायला चला तिथे, आणि तिथून येते आणि तो आमच्या अंगाला याच्यावरती लागते। तेच जंतू आमच्या मुलांच्या याच्यामध्ये घुसते आणि त्याच्याने किटाणू होतात आणि त्याने आजार त्रास वाढतात। मग आम्ही याच्यावर काय करणार? तुम्ही ते तिथून हटवूनच टाका ना, आम्हाला ते नाही पाहिजे। आता तुम्ही तिथे बघून तुम्ही तिथे सर्व, तुम्हाला इथून समजायचं नाही, तुम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन तिथे समजून घ्या, म्हणूनच तुम्हाला समजेल। असं समजलं असंच नाही। आता आयुक्तांनी ते मान्य केलं की डंपिंगचा कचरा दुसरीकडे शिफ्ट करायचा आणि हे घाणपाणी बंद करायचं। आता तुम्ही सांगा अजून काही ऐका जरा आज ठरवून आम्ही या ठिकाणी भेट द्यायला आलो। त्याची दोन कारणं आहेत की हे घाण पाणी आमच्या थांबवलं पाहिजे, त्यासाठी कन्सल्टंट हा उत्तनमध्ये आमचे मच्छीमार बांधव गेले अनेक वर्षापासून मासळीचा व्यवसाय करतात आणि 10 वर्षातून 10 महिने फक्त त्यांना हा व्यवसाय करायची संधी उपलब्ध होते। परंतु ह्या उत्तन पाली डोंगरी परिसरामध्ये जो डंपिंग ग्राउंडचं पाणी आहे ते घाण पाणी समुद्रात शिरल्यामुळे मासे मरतात तिकडे आणि उत्तनवासियांना आजाराला सामोरं जावं लागतं।
त्यामुळे आज असा निर्णय झाला. आयुक्त श्री संजय काटकर साहेब यांना मी या ठिकाणी सगळ्या मच्छीमारांच्या विनंतीवरून घेऊन आलो. त्यांनी आश्वासन दिलं की डोंगरी चा जो डम्पिंग ग्राउंड आहे त्या उतनचं जे डम्पिंग ग्राउंड आहे तिकडनं येणारे जे घाण पाणी आहे ते बंद करण्याबाबत त्वरित त्यांनी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्यायचं आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर डम्पिंगचा जो कचरा आहे तो इतरत्र भरणीसाठी वापरला जाऊन त्या ठिकाणी भरणी जास्त होणार नाही ह्याची काळजी घेण्याच्या सूचनासुद्धा ते संबंधित अधिकाऱ्यांना देणार आणि ते पाणी कसं बंद होईल. आणि त्याचबरोबर जो बंधारा आहे तो बंधाऱ्याचं कामसुद्धा मी तर त्या संबंधित ठेकेदाराला सांगून काम थांबवलं आहे. परंतु भविष्यामध्ये सुद्धा ते होऊ नये यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न करणार आहोत. आणि प्रामुख्यानं सिटी सर्वेचा जो गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे तो सुद्धा राणे सर्वेअर आहेत त्या राणे सर्वेअरच्या माध्यमातून सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर ह्यासोबत मुर्दा नालाचे पण पाहणी केले आणि कलादान हा ते मिठागरं आहेत मोठ्या प्रमाणात. त्या मिठागरामध्ये हे गटाराचा सांडपाणी शिरल्यामुळे मिठागरं नष्ट होत चाललेली आहे. तर ते होऊ नये यासाठी आयुक्त एक कन्सल्टंट कंपनी अपॉइंट करू त्या माध्यमातून ते काम करून घेणार आहेत. या ठिकाणी सर क्या कहेंगे जिस तरह से यहाँ पे नागरिक त्रस्त हैं तो क्या आश्वासन देना चाहेंगे? महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री सम्माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे सर, इस विधानसभा के क्षेत्र के विधायक सम्माननीय श्री प्रतापराव सरनाईक साहब, इनके माध्यम से इस शहर में जो शहर की समस्या है वो सुलझाने के लिए बहुत सारे प्रोजेक्ट्स में पैसा आया हुआ है. उस प्रोजेक्ट पे काम चल रहा है. हमारा डंपिंग ग्राउंड का जो भी बायोमाइनिंग का प्रोजेक्ट था उस कॉन्ट्रैक्टर को हम ब्लैकलिस्ट उसको हम हटा देने वाले हैं और नए कॉन्ट्रैक्टर अपॉइंट करने वाले हैं. अभी हमने जो लीचेट की समस्या देखी है वो सही समस्या सही है. उस समस्या का समाधान ढूंढने के लिए कंसल्टेंट का अपॉइंटमेंट और प्रोजेक्ट इंस्टॉलेशन, प्रोजेक्ट का इम्प्लीमेंटेशन, ये दोनों चीज़ों के लिए हम सरनाईक साहब के माध्यम से मुख्यमंत्री जी को विनती करके फंड्स लाने वाले हैं. और मुझे आशा है कि ये जो प्रॉब्लम बढ़ती जा रही है वो कम होगी. आपके मालूम इंफॉर्मेशन के लिए मैं एक बात बोलता हूँ कि शहर में कचरा ना आए इसलिए ये कचरे पे प्रोसेसिंग के लिए हमने 4 प्रोजेक्ट चालू कर दिए हैं. मैकेनिकल कम्युनिटी के 4 प्रोजेक्ट है. ये 8 प्रोजेक्ट के लिए सम्माननीय सरनाईक साहब ने सम्माननीय शिंदे सर को विनती करके उनसे फंड लाया है. और ये मुझे कॉन्फिडेंस है कि अगले 6 महीने में कम से कम 200 मीट्रिक टन कचरा सरनाईक साहब के माध्यम से और मुख्यमंत्री के आशीर्वाद से हमारे मीरा भाईंदर शहर में प्रोसेस होगा. तो ये कचरा यहाँ जैसे कम आ जाएगा तो ये कचरे की समस्या यहाँ की कम हो जाएंगी. रही चीज़ की जो लीगेसी वेस्ट है वो लीगेसी वेस्ट को जो कॉन्ट्रैक्टर हमने अपॉइंट किया था वो काम नहीं कर पाया है, उसका कॉन्ट्रैक्ट रद्द करके हम नए कॉन्ट्रैक्टर को देने वाले हैं. और ये जो लीचेट की समस्या है उसके लिए हम कंसल्टेंट के काम करने वाले हैं.